जय शिवराय मित्रांनो सिंचन विहिरीच्या 5 लाख रुपयाच्या अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा आणि अर्ज कोण करू शकतं याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माहिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, याच्यासाठी आपल्या मोबाईलवरती आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे। EGS हॉर्टिकल्चर नावाने हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे। याचा लोगो देखील आपण पाहू शकता। हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे, इन्स्टॉल करायचे आणि याला ओपन करायचे। ओपन केल्यानंतर याच्या अंतर्गत आपल्याला 2 लॉगिन विचारले जातील, एक तर शेतकरी लॉगिन आणि एक ऑफिशियल लॉगिन। याच्यामध्ये आपल्याला शेतकरी लॉगिन वरती क्लिक करायचे। याच्यावरती लॉगिन केल्यानंतर आपण पाहू शकता बागायती लागवड अर्ज अशा प्रकारे दाखवले। आपल्याला जर फळबागाची लागवड किंवा इतर काही लागवड असेल तर ते लागवडीसाठी आपण याच्या अंतर्गत अर्ज करू शकता। आता आपल्याला सिंचन विहिरीसाठी अर्ज करायचा आहे। 2 नंबरचे ऑप्शन आहे विहीर अर्ज। या विहीर अर्जावरती क्लिक करायचे। याच्यामध्ये अर्जदाराचं नाव, अर्जदाराचा मोबाईल नंबर, याच्या खाली अर्जदाराचा जिल्हा निवडायचा आहे। जिल्ह्याची यादी आपण पाहू शकता। याच्यामधून आपला जो जिल्हा असेल जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर गाव अपडेट होईल। ग्रामपंचायत जी असेल ती ग्रामपंचायत निवडायची आहे। ग्रामपंचायतीमध्ये वेगळं गाव असेल तर आपलं जे काही गाव असेल ते गाव या ठिकाणी लिहायचं आहे। याच्यानंतर मनरेगाचा जॉब कार्ड नंबर याच्यामध्ये कंपल्सरी आहे। जॉब कार्ड धारक शेतकरी असावा। आपलं जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे। जॉब कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे। याच्यानंतर जातीचा प्रवर्ग काय आहे किंवा शेतकऱ्याचा प्रवर्ग काय आहे ते या ठिकाणी निवडायचे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, जे काही इतर प्रवर्ग आहेत ते सर्व प्रवर्ग, ज्याच्यामध्ये स्त्री कुटुंब प्रमुख असलेले लाभार्थी, जमीन सुधारणाचे लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, 2.5 एकरपर्यंत जमीन असलेले, 5 एकरपर्यंत जमीन असलेले, अल्पभूधारक, असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये आहेत। कर्जमाफीचे जे लाभार्थी आहेत असे कर्जमाफीचे लाभार्थी, याच्यामधून आपला जो काही प्रवर्ग असेल तो प्रवर्ग याच्यामध्ये आपल्याला निवडायचा आहे। याच्यानंतर पुढे आपल्याला जमीन आपली धारणा किती आहे ती एकूण जमीन आट्यानुसारची असेल ती लिहायची आहे। ज्या सर्वे नंबरमध्ये आपण जमीन घेणार आहात त्या सर्वे नंबर जमिनीचा नंबर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे। याच्यानंतर धारण क्षेत्र किती आहे त्या ठिकाणी ते या ठिकाणी द्यायचं आहे। याच्यामध्ये 1 हेक्टर 2 हेक्टर ज्या प्रमाणामध्ये आपलं धारण क्षेत्र असेल ते आपल्याला याच्यामध्ये द्यायचं आहे। त्याचा 7बार आपल्याला अपलोड करायचा आहे। विहिरीच्या जे काही बांधकाम असेल त्याच्यासाठी जे काही मजूर असतील त्या मजूरचं जॉब कार्ड आहे का, असेल तर होय करायचं आहे आणि त्याचा जॉब कार्ड नंबर द्यायचा आहे, नसेल तर नाही करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर प्रपत्र अ दाखवलं जाईल। आपण भरलेला अर्ज आपल्याला दाखवला जाणार आहे। त्याच्यामध्ये माहिती पूर्णपणे आपल्याला दिलेली आहे। सर्वे नंबर, त्याच्यामध्ये आपलं किती क्षेत्र आहे, ही सगळी माहिती पाहून आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपल्याला प्रपत्र ब दाखवलं जाईल। या प्रपत्र ब मध्ये आपल्याला या योजनेच्या संदर्भातील जे काही सर्व अटी आहेत, जे काही निकष आहेत ते सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील। काम कधी करायचे, आपलं क्षेत्र, आपण दिलेली माहिती, या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे। ती माहिती व्यवस्थितपणे पाहायची आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती परत एक OTP पाठवला जाईल। जो काही आपल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल हा आलेला OTP पाहून आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचं आहे। OTP एंटर करून खाली प्रस्तुत करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। हा OTP व्हेरीफाय होईल आणि याच्यानंतर आपला हा अर्ज सबमिट करण्यासाठी पूर्णपणे दाखवला आहे। अर्ज सबमिट झालेला आहे। त्याच्या प्रकारचा आपल्याला एक मेसेज देखील आपल्या मोबाईलवरती पाठवला जाणार आहे। आता हा अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला मेसेज प्राप्त झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा लाभार्थ्याच्या लॉगिनमध्ये अर्जाच्या स्थितीमध्ये आपल्या मोबाईलनुसार लॉगिन करून हा अर्जाची स्थिती पाहू शकता। मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबरवरती आलेला OTP एंटर करायचा आहे आणि प्रस्तुत करावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपण केलेला अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे। अर्जाची तारीख दाखवणार आहे, अर्जाची स्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे। प्रलंबित आहे सध्या ग्रामसेवक लेवलला, तो पुढे BDOकडे जाईल। BDOकडून मंजूर झाल्यानंतर आपल्याला कागदपत्र मागितली जातील। अर्ज चुकला असेल तर एडिट करू शकता आणि जर अर्ज आपल्याला चुकलेला असेल, बाद करायचं असेल तरीसुद्धा आपण या ठिकाणी बाद करू शकता। पुन्हा याच्यामध्ये काही दोष असतील, दुरुस्ती असेल तर आपण परत ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करू शकता। हा अर्ज केल्यानंतर याचे जेव्हा अर्ज मंजुरी येतील त्याच्यानंतर प्रस्ताव मागवले जातील। याच्याबरोबर जी काही कागदपत्र लागतील, याचे जे काही PDF मधील नमुने असतील ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत। त्याच्यासह एक प्रस्ताव सादर करावा लागतो आणि शासनाच्या माध्यमातून पुढे याची अनुदान प्रक्रिया राबवली जाते। तर अशा प्रकारे ओपन, OBC, SC, ST अशा सर्व प्रवर्गातील 2 हेक्टरच्या क्षेत्र मर्यादेपर्यंत क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो आणि याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता।
मित्रांनो, योजना कशा प्रकारे राबवली जाते, याच्या अटी शर्ती काय असतात, निकष काय असतात, पात्रतेसाठी जे काही इतर महत्त्वाचे असे काही निकष असतात, अंतराची अट कोणासाठी हटवली वगैरे, जी काही सर्व सविस्तर अशी माहिती ही आपण यापूर्वी JRच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. तुम्ही जर माहिती पाहिलेली असेल नक्की पहा आणि याच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की करा. त्याच्याबद्दल आपण कमेंटच्या माध्यमातून माहिती घेऊ किंवा शक्य झालं तर याच्याबद्दल आणखीन एखादा नवीन सुद्धा व्हिडिओ आपण नक्की बनवू. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.